मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. मी या घडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्याबाबत मनामध्ये मोठा आदर आहे. अनेक दशकांपासून आमच्या कुटुंबाशी जोडलेल्या मतदारसंघामधील कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत त्यांच्याशी चर्चा करून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत राजकीय निर्णय घेणार आहे, असं मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलंय. 15 मार्च रोजी दुपारी राहुरी नगर परिषदेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर यावेळी माजी मंत्री तनपुरे म्हणाले आहेत की राहुरी नगर परिषदेच्या माध्यमामधनं विकास आघाडी सत्तेमध्ये आल्यापासून मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत. अनेक कामं पूर्ण झाली आहेत. राहुरी शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन योजनेच्या वीज बिलासाठी नगर परिषदेचा मोठा खर्च होत होता आणि त्यामुळे 250 किलोवॅट क्षमतेची सौर योजना कार्यान्वित करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील 5 वर्ष राहुरी शहरामधील पाणीपट्टीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या प्रयत्नांमधनं 155 नवीन घरकुल मंजूर करून आणले आहेत. एकलव्य वसाहत या ठिकाणी जाऊन जागेची तांत्रिक समस्या संपुष्टात आणून त्यांनाही लवकरच चांगली घरकुल योजना राबवणार आहोत. शहरामधील तरुणांना अत्याधुनिक अभ्यासिका करण्यासाठी बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा देखील उभारणार आहोत, असा शब्द तनपुरे यांनी दिलाय. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाचे अनावरण झालंय. राहुरी शहरामधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बारवेचेही नामांतरण होणार आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय की मी आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. निळवंडे धरणासाठी लढा देत कालव्याचं काम पूर्ण करून निळवंडे धरणाचं पाणी राहुरी तालुक्यामध्ये आणल्याचे मला समाधान आहे. शेतकऱ्यांच्या वीज समस्येला सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये निधी आणलाय. मोठ्या प्रमाणात निधी देऊनही आज शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत केला जात नाहीये. मी मंत्री असताना एका फोनवरती रोहित्र देण्याचं काम केलं. त्यामुळे मी संपूर्ण मतदारसंघामधील जनतेशी संवाद साधून मी आगामी राजकीय निर्णय घेणार आहे, असं तनपुरे यांनी म्हटलंय. तर यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातबाई, नगरसेवक प्रशांत डवले, अविनाश मस्के, आरिफ शेख, महेश उदावंत, निलेश जगधने, विजय तमनर आदी या ठिकाणी उपस्थित होते. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98
9950 20 0017.